नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेल्या सार्वजनिक विहिरींचे काम पूर्ण होऊनही मजुरांना अद्याप मजुरी मिळालेली नाही। सन 2022 ते 23 मध्ये मंजूर झालेल्या 51 विहिरी मजुरांनी प्रचंड कष्टाने पूर्ण केल्या। तहसील स्तरावरून काम पूर्णत्वाचे अहवालही सादर झाले। ऑनलाईन नोंदीही पूर्ण झाल्या असल्याची माहिती आहे। तरी सुद्धा अकुशल मजुरी मिळाली असली तरी कुशल निधी मात्र 2 वर्षांपासून प्रलंबित आहे। वारंवार चक्रा मारूनही केवळ आश्वासनांचाच पाऊस पडत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे। यामुळे संतप्त मजूर आणि शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला। प्रशासनाकडून तांत्रिक अडचणींचे कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाल्याने वातावरण अधिक तापले। अनेक मजुरांना विहिरी पूर्ण करण्यासाठी घरातील दागिने विकले, काहींनी खासगी कर्ज काढून साहित्य खरेदी केलं। आता मात्र कर्जाचे हप्ते आणि व्याजाचा ताण वाढत चालला आहे। घाम गाळून काम केले पण पैसे नाहीत, असं कसं जगायचं आता, असा संतप्त सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे। मनरेगा विभाग अधिकारी झटकत असल्याचा आरोपही करण्यात आला। काम पूर्ण झाल्यावर अहवाल मिळतो, मग निधी का अडकतो, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे मजुरांचा संताप टोकाला पोहोचला आहे। संतप्त मजुरांनी आता थेट नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे। प्रलंबित निधी तातडीने न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही सार्वजनिक विहिरीचे कामे केलेले आहे। मजुरांचे बिल बाकी आहे। इथं पंचायत समितीला MRGS ऑफिसला येऊन ऑनलाईन केलेले बिल, मग हे फाईल वगैरे जमा केलेले 2022 पासून जमा केलेले। तेव्हापासून पाठपुरावा करतोय, ऑनलाईन पण झालेले काम। नंतर मग आम्ही बिल सादर करून पंचायत समितीला आम्ही फाईल जमा करून बीडी असं पत्र घेतलं। नंतर नंदुरबारला गेलो। नंदुरबारला जाऊन तिथं सांगितल्यानुसार पहिल्यांदा गेलो होतो नंदुरबारला। तिथं सांगितल्यानुसार आम्ही बीडी असं पत्र तहसीलदारांचं पत्र घेतलं, परत नंदुरबारला पण जमा केलेलं आहे। आमच्यावर अशी उपासमारीची वेळ आलेली आहे की आम्ही कामं करून सुद्धा आमच्या कुशल बिल 5 वर्षानंतर पण भेटून नाही राहिलं। मग आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। सरकारकडे आमची एकच मागणी आहे की आम्हाला कुशल बिल मिळावं, मजुरांची मजुरी मिळावी आणि जे काही 2%, 10% व्याजाने पैसे काढलेले आहे ते आम्हाला परतफेड करता येईल, एवढीच आमची इच्छा आहे की आम्हाला बिल भेटावं। विघ्न ठेवून कोणाकडे उचल पैसा घेऊन हे विहीर बांधले आम्ही। तिथे आमचे डागणे सुद्धा वायासच गेले। ते व्याज म्हणजे कोणाकडे उचल पैसा घेऊन आज आम्ही शेतकरी बांधून आम्ही पूर्ण जे विहीर केलेले आहे सर्व फसून गेलेले आहे। आम्हाला ते आपलं हे बिल भेटतील तेव्हा मग थोडंफार मजुरांना देतील। आपला तुमच्याकडे असं मागितलं असं त्यांच्या फेड करतील असं आमचे म्हणणं आहे, पण बिल नाही भेटून राहिलं म्हणून आम्ही आता आत्महत्या करण्याच्या परिस्थिती येऊन गेलेली आहे।